शांतिनिकेतन लोकविद्यापीठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 65व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील विविध भागातील चित्रकार, शिल्पकार आणि कला क्षेत्रातील मान्यवर कलाकार या प्रदर्शनात सहभागी होणार असून विविध कलाकृतींचं प्रदर्शन येथे मांडण्यात येणार आहे. चित्रकला, शिल्पकला, हस्तकला तसेच आधुनिक कलाविष्कारांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे. या कला प्रदर्शनामुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळणार असून कला रसिकांना विविध कलाकृतींचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होती. प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास मान्यवर कलाकार, कला अभ्यासक तसेच कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. हे प्रदर्शन काही दिवस सर्वांसाठी खुलं राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कला प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं. विभागाचं 65वं राज्य कला प्रदर्शन जवळपास 20 वर्षानंतर सांगलीमध्ये होतं आहे. 2004 साली हे प्रदर्शन सांगलीत झालं होतं. त्यानंतर आता 2026 साली हे प्रदर्शन सांगलीमध्ये आयोजित केलं जातं. हे प्रदर्शन शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या परिसरामध्ये म्हणजे कला विश्व महाविद्यालयाच्या आवारामध्ये या प्रदर्शनाचं आयोजन केलं. हे प्रदर्शन सोमवार दिनांक 16 पासून रविवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत सगळ्यांसाठी हे खुलं असणार आहे. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं की यावर्षी प्रथमच बालचित्रकला स्पर्धा जी काही घेतली जाते कला संचालनालयामार्फत राज्यस्तरीय, त्या बालचित्रकला स्पर्धेतल्या पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांच्या कलाकृती या प्रथमच या प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत. त्याचबरोबर ग्रेड परीक्षा ज्या काही राज्य शासनाच्या वतीनं दरवर्षी घेतल्या जातात त्या ग्रेड परीक्षेतल्या सुद्धा काही कलाकृतींचं इथं मांडणी होणार आहे. राज्यात साधारणपणे 204 कला महाविद्यालय, त्या 204 कला महाविद्यालयामध्ये पदवी आणि पदविका अभ्यासक्रम राबवले जातात. या दोन्ही अभ्यासक्रमातल्या विद्यार्थ्यांचं ह्या प्रदर्शनात कलाकृती असणार आहेत. याच्यामध्ये ॲप्लाइड आर्ट आहे, ज्याला आपण उपयोजित कला म्हणतो, उपयोजित कला, अभिजात कला ज्याला आपण फाईन आर्ट म्हणतो. त्याच्यानंतर शिल्पकला विभाग आहे, टेक्स्टाईल डिझाईन आहे, असे जवळपास 8 विभाग आहेत. या 8 विभागामध्ये हे प्रदर्शन विभागलं गेलं. हे प्रदर्शन अनेक खूप अशा चांगल्या कलाकृती आहेत की ज्या रसिकांसाठी अतिशय पर्वणी असणार आहेत. आस्वादण्यासाठी रसिकांनी यावं, पाहावं असं मी या निमित्तानं सगळ्यांना. उद्घाटक कोण आहे त्याचे? या प्रदर्शनाचं उद्घाटन सोमवार दिनांक 16 रोजी दुपारी 3:30 वाजता राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय आणि आपल्या जिल्ह्याचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. हे उद्घाटन दुपारी 3:30 वाजता असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर या कला प्रदर्शनामध्ये ज्यांना पारितोषिक मिळालं त्यांचं पारितोषिक वितरण होईल आणि त्यानंतर या कला महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे. असा हा सगळा कार्यक्रम 3:30 ते रात्री 8-8:30 पर्यंत हा कार्यक्रम चालेल.